हा प्रभाग नंबर 26 आहे. औरंगाबाद महानगरपालिकेचा सर्वात मोठा वार्ड आहे हा प्रभाग आहे, वार्ड म्हणण्यापेक्षा. आणि ह्या प्रभागमध्ये जे 15 वर्षापासून प्रवीण मोहिते जे काम करतायत त्यांचं काम म्हणजे खरोखर एक आमदारच्या लेवलचं काम आहे. त्यांनी ते ग्रामपंचायतचे सदस्य असताना सुद्धा त्यांनी एवढं मोठं एखाद्या आमदारकीच्या लेवलला त्यांचं काम झालेलं आहे. त्यांनी रस्ते केलेले आहे, ड्रेनेजचं काम केलेलं आहे, बरंच त्यांनी पाण्याचे पाईपलाईन वगैरे किंवा गोरगरिबांच्या जे काही समस्या आहेत गल्लीबळ त्यांनी ते रस्ते केले. ज्या ठिकाणी 2 घरं आहेत त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा रस्ते करून दिलेले आहेत एवढे. आणि एकदम म्हणजे धडाडीचा कार्यकर्ता आहे आणि धुरंधर कार्यकर्ता आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि एवढं त्यांनी गेले आता आम्ही ते 35 वर्ष पण त्यांना ओळखतोय. ते त्यांच्याकडे तुम्ही जा, रात्री बेरात्री केव्हाही जा, कुठलीही समस्या असू द्या ते तुमच्या समस्याचं समाधान करणारच आणि धावून येणार. जे काही त्यांचं काम समोरचं असेल त्यात धावून येणार, त्याला मदत करणार. चाहे त्याला कुठली तुमच्या रस्ते समस्या असू द्या, ड्रेनेजच्या असू द्या, कोणी काही अडचणीच असेल, कोणी कोणाला मदत असेल तर प्रत्येक वेळेवर त्यांनी काम केलेलं आहे बऱ्यापैकी चांगलं. आणि मला वाटतं या त्या वार्डमध्ये त्यांनी 100% निवडून येतील अशी आमची खात्री आहे. कोणते पॅनल आहे किंवा आता त्यांचं ते त्यांचं एक उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मशालीचे आहेत आणि 100% ते निवडून येतील ही आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे त्यांच्यावर. सांगाल आपला प्रभाग कोणता आहे, आपण या भागातील तरुण आहात, काय समस्या आहे? आपला प्रभाग नंबर 26 आहे आणि ह्या चालू 10 वर्षापासून इलेक्शन झाले नाही. 10 वर्षापासून इलेक्शन न झाल्यामुळे या प्रभागात खूप काम पेंडिंग पडलेले आहे. त्यामुळे तरुण वर्गाला खूप काही बघावं लागतं आहे. आता हे 10 वर्षानंतर इलेक्शन असल्यामुळे योग्य उमेदवार निवडून देणं हा आमचं काम आहे. सध्या कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे? सध्या तर सगळ्याच उमेदवारांची चर्चा आहे, पण जो जास्त काम करेल, ज्याची जास्त लोकसंख्या मध्ये असेल, जो ग्राउंड लेवलला काम करेल तोच निवडून येईल या निवडणुकीत. काय वाटतं प्रभाग 26 मध्ये कोण निवडून येईल? सध्या तर काही सांगता येत नाही, पण जो चांगलं काम करेल त्याच्या मागे सगळे लोक आहे उभे. राज कानोरे. काय सांगाल ताई, काय समस्या आपल्या भागाच्या, आपला प्रभाग कोणता आहे आणि काय वाटतं कोण निवडून येईल किंवा कोणाची चर्चा आहे? माझं नाव पहिली गोष्ट आशा सुनीलराव दहिवाळ. मी इथून 17 वर्षापासून मी इथं राहते. आजपर्यंत आमच्या समस्या ज्यांनी कोणीच पूर्ण केल्या नाही ते मोहिते सरांनी पूर्ण केलेल्या आहेत. 17 वर्षापासून रस्ता नव्हता आणि आमची इच्छा ही पण आहे की आता सुद्धा मोहिते सर येणार मशाल शेवटी मशालच येणार. कशामुळे म्हणजे त्यांनी तसे कामं केलेले आहेत, चांगली कामं केलेली आहेत त्यांनी. आजपर्यंत ते निवडून नसताना सुद्धा त्यांनी कामं केलेले आहेत. निवडून आल्यानंतर ते किती कामं करतील, खूप कामं करतील. तेच म्हणलं शेवटी मशालच आमच्या जीवनातला अंधार संपवण्यासाठी मशालच हवी आम्हाला. मी 26 नंबर प्रभाग क्रमांकामध्ये येतो आणि आपल्या प्रभागातील समस्या बघायला गेलो तर सर्वात मोठी समस्या पाणी प्रश्नाची, ज्या पाईपलाईन येणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि रोडची एक समस्या खूप मोठी होती आपल्या प्रभागामध्ये, बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होती. आणि उमेदवारांमध्ये सक्षम म्हणावं तर मागच्या बऱ्याच दिवसांपासून आम्ही जे काम बघतोय, श्री प्रवीण मोहिते जे आहेत त्यांनी जवळजवळ छत्रपती नगर आणि आसपासच्या एरियातले रेणुका माता मंदिर पर्यंत जवळजवळ प्रत्येक रोड हा सिमेंटचा केलेला आहे. तसेच आपले मशालीचे उमेदवार जे आहेत हरिभाऊ हिवाळे, त्यांनी पण त्यांच्या पूर्ण एरियामध्ये रोडचे कामं केलेले आहेत. तसेच पाणीच्या पाईपलाईनसाठी दोन्ही उमेदवार यांनी पूर्ण प्रयत्न करून पाईपलाईन सध्या टाकून घेतलेले आहेत, जे बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होतं. कोणत्याही पदावर नसताना या दोन्ही उमेदवारांनी केलेले कार्य हे खूपच प्रभावशाली आहेत. तर आमचं तर हेच म्हणणं की हे जे उमेदवार आहेत मशालीचे 4 उमेदवार यांनी लोकांच्या मूळ प्रश्नांपर्यंत जाऊन कामं केलेले आहेत आणि तेच एक सक्षम उमेदवार म्हणून सगळ्यांनी त्यांना मतदान करावं प्रभागाच्या विकासासाठी, हीच अपेक्षा आहे.